मला एक सांगा, पती किंवा पत्नी दिसायला चांगले असले पाहिजे की असायला चांगले असले पाहिजे? काय वाटतं? नंतर पुढे वर्णन करत आहे महादेवाने कोण कोणते अवतार धारण केलेले आहे याचं वर्णन सांगितलेलं आहे। महादेवाचे किती आणि कोण कोणते अवतार आहे त्याचं वर्णन करत असताना म्हणतायत, हिमाचल प्रांतामध्ये एक शिलाद नावाचे ऋषी होते। त्या शिलाद नावाच्या ऋषींची इच्छा होती की मला अयोनिज अजर आणि अमर पुत्र झाला पाहिजे, म्हणजे ज्याचा जन्म स्त्री पासून व्हायला नको, अयोनिज पुत्र झाला पाहिजे। याच्यामुळे शिलाद ऋषींनी इंद्रदेवाची उपासना केली। भगवान इंद्रदेवाला प्रसन्न केलं। इंद्रदेव प्रकट झाल्यानंतर शिलाद ऋषी हात जोडून इंद्रदेवाला म्हणतायत, हे प्रभो, शतकृतो सुरेशान संतुष्ट यदि मे प्रभो, अयोनिज मृत्युहीन पुत्रमिच्छामि सुव्रतम्। शतक्रतो सुरेशान, हे सुरांचा देव म्हणजे इंद्रदेव, संतुष्टो यदि मे प्रभो, माझ्या भक्तीने तुम्ही जर संतुष्ट झालेले असणार तर हे प्रभो मला पुत्र पाहिजे आहे। कसा? अयोनिजम मृत्युहीनम, जो अयोनिज असेल आणि ज्याला कधीही मृत्यू येणार नाही। पुत्र मिच्छामि सुव्रतम, पण तो मुलगा कसा असला पाहिजे? चांगला असला पाहिजे, गुणी असला पाहिजे, सत्वगुणी असला पाहिजे। जेव्हा विनंती केली शिलाद ऋषींनी त्यावेळेस इंद्रदेवाने सांगितलं की मलाही कधी न कधी मृत्यू येणार आहे, मी अजर नाही, मी अमर नाही। जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत मी इंद्र बनलेला असतो। पुण्य जर संपलं काय होतं? मग दया पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका, क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती। गीतेमध्ये वर्णन आलेलं आहे, पुण्य संपलं की देवांना सुद्धा खाली यावं लागतं। पुण्य आहे तोपर्यंत तिथे आहे। इंद्रदेवाने सांगितलं, मी अजर नाही, अमर नाही, मी तुम्हाला अजर अमर पुत्र देऊ शकणार नाही, पण एक सांगू शकतो की महादेव अजर आहे आणि महादेवच अमर आहेत। त्याच्यामुळे तुम्ही महादेवाच्या नावाने उपासना करा, महादेवाला प्रसन्न करून घ्या आणि महादेवाकडून तुम्हाला पाहिजे तो पुत्र तुम्ही मागून। इंद्रदेवाने आशीर्वाद दिला आणि इंद्रदेव अंतर्धान झाले। इंद्रदेव अंतर्धान झाल्यानंतर शिलाद ऋषींनी अतिशय महाभयानक खडतर तपश्चर्या करायला सुरुवात केली। शिलाद ऋषी एवढे महाभयानक तप करू लागलेले आहे की त्या तपाने अनेक वर्ष व्यतीत झाले। तप करता करता शरीरावर वारूळ तयार झालं, शरीराचं मांस समाप्त झालं, फक्त हाडं शिल्लक राहिली, पण तरी सुद्धा महादेवाची आराधना चालू होती। अशा स्थितीमध्ये भगवान महादेव जे आहेत ते त्या ठिकाणी शिलाद ऋषींच्या समोर प्रकट झालेले। बघतायत शिलाद ऋषींकडे तर फक्त हाडं शिल्लक आहे, पण तेज अतिशय दिव्य होतं। शिलाद ऋषींचा भाव, शिलाद ऋषींची निष्ठा अतिशय प्रबल होती। महादेवाला आनंद झाला आणि महादेव त्या ठिकाणी स्मित हास्य करू लागले। धन्य आहेत की शरीरामध्ये त्या ठिकाणी मांस शिल्लक राहिलेलं नाही, पण मनातला भाव अतिशय पवित्र होता। महादेवाने तो भाव बघितला, ती श्रद्धा बघितली, ती निष्ठा बघितली आणि महादेव आनंदाने त्या ठिकाणी शिलाद ऋषींना बोलू लागले, धन्य आहात तुम्ही की तुम्ही मनोभावे या ठिकाणी माझं भजन करत। अंतरातला भाव तुमचा एवढा प्रबल आहे की तो भाव बघितल्यामुळे मी तुमच्यावर प्रसन्न झालेलो आहे। याचा अर्थ भगवान परमात्मा भक्तामधला भाव बघत असतात।
भक्ताचं शरीर कसं आहे हे भगवान परमात्मा कधीही बघत नाही. अंतकरणामधली भक्ती कशी आहे भगवान परमात्मा ते बघतात. बाह्यांगापेक्षा भक्ताचं अंतरंग कसं आहे हे तो अंतरीची गोडी, हे तो अंतरीची गोडी गोडी, हे तो अंतरीची गोडी. पाय जोडी बाबाची, पाय पाहे जोडी भावाची भावाची, देव सोयरा सोयरा सोयरा, देव सोयरा सोयरा. भगवान परमात्मा काय करतायत, घेतो अंतरीची गोडी, पाहे जोडी भावाची. अंतराची गोडी भगवान परमात्मा घेतात. आपला भक्त काळा आहे की गोरा आहे, लहान आहे की मोठा आहे, स्त्री आहे की पुरुष आहे, क्षत्रिय आहे वैश्य आहे शूद्र आहे की ब्राह्मण आहे, भगवान परमात्मा हे कधीही बघत नाही. भगवान परमात्मा भक्ताचा अंतरंग बघत असतात. श्रीमद भागवतामध्ये तुम्ही वर्णन ऐकलेलं असेल. 3 ठिकाणी कुबड असलेल्या स्त्रीकडे भगवान परमात्मा गेल्यानंतर काय म्हणतायत, सुंदरी कोण आहात तुम्ही. तिने मान वर केली आणि म्हणायला सुरुवात केली, माझी थट्टा मस्करी करतोस. भगवान परमात्मा म्हटले, नाही मी तुमची थट्टा मस्करी करत नाही. 3 ठिकाणी शरीराला कुबड असणाऱ्या स्त्रीला तू सुंदरी म्हणतोयस. भगवान परमात्मा म्हटले, नाही देवी तुम्ही खरोखर सुंदर आहात. का भगवान परमात्मा कुबजाला सुंदर म्हणतायत, कारण भगवान परमात्मा म्हणतायत, मी तुमचं शरीर बघत नाही, मी तुमचं अंतर्मन बघतोय. तुमचा अंतरंग अतिशय सुंदर आहे म्हणून मी तुम्हाला सुंदर म्हणतो. याचा अर्थ वरून मनुष्य कसा दिसतोय याच्यापेक्षा आत त्याचे विचार कसे आहेत याला महत्व आहे, याला महत्व आहे. एकदा राजा भोज जवळ महाकवी कालिदास गेले. महाकवी कालिदास गेल्यानंतर राजा भोजने महाकवी कालिदासांकडे बघितलं. शरीराने वर्ण होता पूर्ण काळा. राजा भोज हसायला लागले, एवढा काळा माणूस. महाकवी कालिदास म्हटले, माझ्या देहाकडे बघू नका, माझ्या ज्ञानाकडे बघा. महाकवी कालिदास यांनी राजा भोजला सांगितलं, बाह्य रंग काय बघतायत, आत किती गुण आहेत ते बघा. बाहेरचं बघून काही फायदा होणार नाही. हे सिद्ध करण्यासाठी महाकवी कालिदासांनी राजाला दाखवून दिलं. उन्हाळ्याचे दिवस, बगीच्यामध्ये राजाला जवळ घेऊन बसले महाकवी कालिदास. शास्त्रार्थ आणि वेद वेदांताचं ज्ञान सांगण्यासाठी राजाच्या समोर बसले. आणि बसायच्या आधी त्यांनी 2 माठ बोलवले, एक सोन्याचा आणि एक मातीचा. त्या 2ही माठांमध्ये सेवकांना पाणी भरायला लावलं. ते 2ही माठ झाडाच्या सावलीमध्ये ठेवले. राजा भोज बरोबर शास्त्रार्थ करू लागले. राजा भोज महाकवी कालिदासामध्ये असलेलं ज्ञान ऐकू लागले. आणि ज्ञान ऐकल्यानंतर वा 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 हा शब्द बाहेर पडायला लागला. राजा भोजने पाय धरले, खरोखर महाकवी कालिदास तुम्ही दिसायला काळे आहेत हे महत्वाचं नाही, तुम्ही असायला गुणवान आणि विद्वान आहात हे महत्वाचं आहे. तेव्हा बराच वेळानंतर महाकवी कालिदासांनी राजाला पिण्यासाठी पाणी मागवलं. आधी पाणी दिलं सोन्याच्या हंड्यात. राजाने ते पाणी पिलं. थोड्या वेळानंतर पाणी मागवलं माठामध्ये भरलेलं पाणी, मातीच्या माठामध्ये.
तेही पाणी राजाकडे दिलं आणि राजाला पाणी प्यायला लावलं. राजाने पाणी पिलं आणि महाकवी कालिदासांनी विचारलं, सांगा राजन, आधीचं पाणी चांगलं होतं की नंतरचं पाणी चांगलं होतं? राजाने उत्तर दिलं, आधीचं पाणी एवढं थंड नव्हतं, पण मातीच्या माठातलं पाणी कसं लागलं, अतिशय शीतल थंड लागलं, म्हणून नंतरचं पाणी मला अतिशय आवडलं. महाकवी कालिदासांनी सांगितलं, पहिलं पाणी होतं सोन्याच्या हंड्यातलं आणि दुसरं पाणी होतं मातीच्या माठातलं. दिसायला जरी सोन्याचा हंडा असला तरी सुद्धा मातीच्या माठातलं पाणी प्यायला जेवढं चांगलं लागतं तेवढं सोन्याच्या हंड्यातलं लागत नाही. म्हणून वरून दिसायला कसं आहे राजन, त्याच्यापेक्षा आत कसं आहे याला महत्व आहे. म्हणून मनुष्याने अंतरंग बघितलं पाहिजे, अंतरंग बघितलं पाहिजे. बाहेरून दिसायला कसं आहे याच्यापेक्षा आत गुण कसे आहेत हे महत्वाचे आहे. मला एक सांगा, पती किंवा पत्नी दिसायला चांगले असले पाहिजे की असायला चांगले असले पाहिजे? काय वाटतं, पत्नी दिसायला चांगली असली पाहिजे की असायला चांगली असली पाहिजे? काय वाटतंय? पुरुष वर्ग, पत्नी दिसायला चांगली पाहिजे की असायला चांगली पाहिजे? काय वाटतं? महिला वर्ग, पती दिसायला चांगला असला पाहिजे की असायला चांगला असला पाहिजे? असायला चांगला असला पाहिजे. महिला वर्गाने लगेच उत्तर दिलं. पुरुष वर्गांना द्विधा स्थिती निर्माण झाली. कारण त्यांना वाटतंय की दिसायलाही चांगली पाहिजे आणि असायला सुद्धा. पण महिला वर्गाने पटकन उत्तर दिलं, दिसायला चांगला असण्यापेक्षा असायला. याचा अर्थ तुम्ही दिसायला कसे आहात याच्यापेक्षा सुख किती देतायत महिलांना हे महत्वाचं आहे. भगवान परमात्मा सुद्धा बाह्यांग बघत नाही, भगवान परमात्मा अंतरंग बघतायत. कसा बघता भगवान परमात्म्याला आवडतो? निर्मल मन जन सो मोहि पावा, निर्मल मन जन सो मोहि मोहि कपट चल चित्रन भावा. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. निर्मल मन जन सो मोहि मोहि कपट चल चित्रन भावा. सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. निर्मल मन जन सो मोहि पावा, मोहि कपट छल छिद्र न भावा. निर्मल मन ज्याचं आहे सो मोहि पावा. आणि काय न पावा? मोहि कपट छल छिद्र न. कपट छल करणारे भक्त मला आवडत नाही. कसे भक्त आवडतात? भोळे भावी कहे जुनाट चांगले, असे भक्त भगवान परमात्म्याला आवडतात. म्हणून वरून चांगलं असण्यापेक्षा आतून चांगलं असलं पाहिजे. याच्यासाठी संत महात्मे म्हणतात, वरवर काय बघतायत, आत बघितलं पाहिजे. ऊस वरून वाकडा तिकडा जरी असला तरी त्याच्यातला रस कधीही वाकडा तिकडा. काय म्हणताय? ऊस डोंगा परी रस नोही डोंगा, ऊस डोंगा परी रस नोही डोंगा, ऊस डोंगा परी रस नोही डोंगा, ऊस डोंगा परी रस नोही डोंगा.
रसनो हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा नदी डोंगी परी जलनो हे डोंगे नदी वाकडी तिकडी असेल पण जल तिथं स्वच्छ सुंदर निर्मळ असतं हा नियम पूर्वी लावला जात होता आता नदीचं पाणी आपण स्वच्छ आणि चांगलं ठेवलेलं पूर्वी कुठे जरी गेले कोणतीही नदी असली एवढं सुंदर पाणी होतं शेतातून वाहणाऱ्या झऱ्याचं पाणी पिल्यानंतर आताच फिल्टर केलेलं पाणी सुद्धा त्याच्या पुढे फिकं होतं पण आता तसं राहिलेलं नाही परिणाम आपल्याला पाणी अशुद्ध झाल्यामुळे फिल्टरचं पाणी पिण्याची वेळ आलेली वरून कसं आहे त्याच्यापेक्षा आत कसं आहे याला महत्व आहे शिलाद ऋषींचा देह जो आहे तो अतिशय त्या ठिकाणी भयानक दिसत होता कारण फक्त हाड शिल्लक राहिलेले होते पण अंतर्मन नामस्मरणाच्या शक्तीमुळे अतिशय दिव्य सुंदर पवित्र सात्विक झालेलं होतं महादेव अतिशय खुश झाले आणि महादेवाने शिलाद ऋषींना विचारलं सांगा मी तुम्हाला काय दे शिलाद ऋषींनी सांगितलं देवा हे नाथ मला जर द्यायचंच असेल तर मला अयोनिज अजर अमर गुणी पुत्र पाहिजे महादेव तथास्तु म्हटलं तथास्तु म्हटल्याबरोबर महादेव अंतर्धान झाले आणि तेवढ्यात एक दिव्य बालक त्या ठिकाणी तयार झाले तेच दिव्य बालक म्हणजे नंदीश्वर आहे बोला नंदीश्वर भगवान की नंदीश्वर भगवान की नंदीश्वर भगवान की नंदीश्वर त्या ठिकाणी प्रकट झाले नंदीश्वर हे नामकरण केलेलं आहे नंदीश्वर लहानाचे मोठे व्हायला लागले शिलाद ऋषींना दिव्य आणि सुंदर देह प्राप्त झाला एक दिवस शिलाद ऋषींच्या घरी मित्रवरुणा नावाचे ऋषी आले आणि मित्रवरुणा नावाच्या ऋषींनी जन्मपत्री काढली नंदीश्वराची आणि सांगितलं की याच्या जन्मपत्रिकेमध्ये मी बघितलेलं आहे की हा पुत्र जो आहे हा अल्पायू आहे याला आयुष्य नाही फार कमी आहे शिलाद ऋषींना वाईट वाटलं की मी एवढं तप केलं महादेवाकडून वरदान प्राप्त करून घेतलं महादेवाने मला एवढा सुंदर पुत्र अयोनिज पुत्र दिला पण त्याला आयुष्य नाही असं कसं घडू शकेल याच्यासाठी काय केलं पाहिजे त्यावेळेस त्या ठिकाणी मित्रवरुणा ऋषी सांगतायत याच्यासाठी महामृत्युंजय नावाचा जो मंत्र आहे तो महामृत्युंजय मंत्राचा जप नंदीश्वराला करायला लावा नंदीश्वराने महामृत्युंजय मंत्राचा जप केला त्या जपाचा परिणाम भगवान श्री शिवजी प्रकट झाले आणि भगवान श्री शिवजी प्रकट झाल्यानंतर म्हणतायत वत्स नंदीन महाप्राज्ञ मृत्योर भीती कुतस्तवाः मय्येव प्रापितो विप्रो मत्समत्वं न संशयाः हे वत्स हे नंदी हे महाबुद्धिमान सांग तुला कसली भीती आहे मृत्यूची भीती तुला कसली तू अजर अमर आहे मी तुला उत्पन्न केलेला आहे नंदीने सांगितलं मग मित्रवरुणा ऋषींनी का सांगितलं की मी अल्पायू आहे महादेव सांगतायत पित्याने तप केलं तुला प्राप्त करून घेतलं पण तुझ्याकडेही काहीतरी तप असलं पाहिजे ना तूही काहीतरी केलेलं असलं पाहिजे वडिलांकडे भरपूर धन संपत्ती आहे मुलाला नोकरीला लावण्यासाठी ओळखी पाळखी वरतीपर्यंत आहे गड्ड्याच्या गड्ड्या तयार ठेवलेला आहे मुलाला चांगली नोकरी लावण्यासाठी पण मुलाकडे सुद्धा काहीतरी सर्टिफिकेट असले लागण्यासाठी मुलाकडे सुद्धा काहीतरी सर्टिफिकेट असले पाहिजे भगवान परमात्मा म्हणतायत की पित्याने सगळं काही केलं पण तुझं काय तू काय केलं म्हणून तुझ्याकडून मी मंत्र जाप करून घेतला भजन करून घेतलं नंदीच्या डोळ्यात पाणी आलं नंदीने हात जोडले आणि नंदीश्वर म्हणतायत नाथ
आता माझ्या भक्तीने जर तुम्ही प्रसन्न झालेला असालच तर मला एक वरदान द्या. कोणतं वरदान मागताय नंदीश? प्रभो, तुमचं दर्शन मला घडलेलं आहे. तुमचं दिव्य स्वरूपाचं दर्शन केल्यानंतर आता मला जगामध्ये कोणतीही अपेक्षा राहिलेली नाही. एकच अपेक्षा आहे की मला नित्य नेहमी कायम प्रत्येक क्षणाला तुमचं दर्शन घडलं पाहिजे. माझ्या डोळ्याच्या समोरच तुम्ही असले पाहिजे नेहमीसाठी. मला नेहमीसाठी तुमच्या समोर बसवून घ्या. भगवान परमात्मा म्हटले तथास्तु. याच्यानंतर कुठेही जिथे शिवलिंग असेल त्या शिवलिंगाच्या समोर तू बसलेला असेल, नंदीश्वर बसलेले असेल आणि नेहमी तुझी दृष्टी माझ्याकडे असेल. मला तुझं आणि तुला माझं नेहमी दर्शन घडेल. म्हणून प्रत्येक शिवालयाच्या पुढे शिवजींच्या समोरासमोर नंदी बसलेला असतो आणि नंदीचं लक्ष महादेवाकडे असतं. महादेवाने नंदीला आशीर्वाद दिला, याच्यानंतर तू माझा नेहमीचा वाहन बनशील. जेव्हा महादेवाला कुठे बाहेर फिरायला जायचं असेल त्यावेळेस नंदी बैल बनतायत आणि जेव्हा महादेवाचं बाहेरचं काम पूर्ण झालं त्यावेळेस नंदी मानव रूपामध्ये परिणित होतात. तेव्हापासून नंदी महादेवाचा वाहन बनलेले आहेत आणि महादेवाच्या समोर त्यांना स्थान प्राप्त झालेलं आहे. महादेवाचं नित्य सानिध्य नंदीला प्राप्त झालेलं आहे. कारण काय आहे? नंदीने महामृत्युंजय मंत्राचा जप केलेला आहे. आपणही सगळेजण महामृत्युंजय मंत्राचा जप करणार आहोत. त्याच्यासाठी सगळ्यांनी मांडी घालून हात जोडायचे आहे. ताट बसा एकदा. ज्यांना येत असेल त्यांनी माझ्या सोबत म्हणायचंय. ज्यांना नसेल येत त्यांनी मागे मागे म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. 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 ओम त्र्यंबकं
त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात् ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात् ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात् ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात् त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात् ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात् ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात् ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात् ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात् ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात् ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात् ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात् ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात् ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात् ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात् ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात् भगवान महादेवाच्या या महामृत्युंजय मंत्राचा जप जोही कुणी करतो तो अल्पायू जरी असेल त्याला पूर्ण आयुची प्राप्ती होत असते. मृत्यूवर विजय मिळवणारा हा मंत्र आहे. आयुष्य प्राप्त करून देणारा हा महामृत्युंजय मंत्र आहे. ज्या मंत्राचा जप नंदीश्वराने केलेला